कात्रज परिसरात असणाऱ्या गुजरवाडीमधला एक व्हिडिओ समोर येतो, जिथे तिसऱ्या मजल्यावरून एक मुलगी पडतीये, पडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र त्या क्षणी एक जण तिथे जातात आणि ते त्या मुलीला वाचवतात. आपल्यासोबत योगेश चव्हाण आहेत, जे स्वतः तिथे उपस्थित होते. त्यांच्यामुळे या मुलीचे खरं तर प्राण वाचलेत असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी देवदूतासारखे तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात, त्या मुलीला रेस्क्यू केलं. नेमकं काय घडलं? नेमकं असं घडलं की सकाळी 9:10 झाली होती. मी पेपर वाचत होतो. पेपर वाचत असताना माझ्या कानावरती आवाज आला की लडकी गिर रही है, लडकी गिर रही है. असे माझ्या शेजारचे नागरिक उमेश सुतार म्हणून आहेत, तर ते ओरडत होते. मी गॅलरीत आल्यानंतर त्यांना विचारलं काय झालं, तर ते म्हणले की समोरच्या खिडकीतून मुलगी पडत आहे म्हणून, आणि पडण्याच्या कंडिशनमध्ये आहे. मी माझ्या खिडकीतनं मुलगी दिसली ना म्हणून मी त्यांच्या गॅलरीत गेलो. गॅलरीत गेल्यानंतर पाणी गेली तर मुलगी अतिशय डेंजर कंडिशनला होती. फक्त तिचं डोकं अडकलं, आतल्या साईडला राहिलं होतं, नाही तर पूर्ण अवयव सगळं, तिचे हातपाय दोन्ही बाहेर होते. ती कधीही पडू शकत होती. ह्या गोष्टीचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तिच्या घराकडे धाव घेतली. तिच्या घरी गेल्यानंतर बघितलं तर पण दरवाजाला कुलूप वगैरे होतं. तर तोडण्याच्या दृष्टिकोनानं खाली जात असताना एक लेडीज मला दिसली. त्या लेडीजला विचारलं की हे घर कोणाचं आहे, तर ती लेडीज म्हणली माझंच आहे. तर म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलात तेव्हा घराला कुलूप होतं आणि मग तुम्ही स्वतः पॅनिक नाही झाले का अशाच? नाही, कारण की अशा घटना घडत असतात. मी अग्निशामक दलात असल्यामुळे अशा घटना भरपूर प्रमाणात मी हँडल केल्यात. लॉक तोडणे, लोकांचे असे जीव वाचवणे, ह्या गोष्टी वारंवार आमच्या खात्यामध्ये होतच असतात. त्यामुळे त्या गोष्टी पॅनिक न होता कार्य काय करायचं हे आमच्या माइंडमध्ये चालूच राहतं. आणि त्या दृष्टिकोनानं मी त्या लेडीजच्याकडून पडदिशी चावी घेतली. चावी घेऊन दोन्ही लॉक उघडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूमपर्यंत पोचलो. बेडरूममध्ये पोचल्यानंतर त्या मुलीच्या डोक्याला आणि पायाला पकडून खेचून तिला आतल्या साईडला घेतली. तिच्या डोक्याला कुठं लागलं आहे का नाही ह्याची खात्री करून तिच्या आईपाशी सुपूर्त केली. आणि आईलाही सांगितलं की अशा मुलींना असं एकटं सोडून जाऊ नका, त्यांची काळजी घ्या. ती मुलगी एकटीच होती, साधारण 4 वर्षांची मुलगी आहे. ती एकटीच होती घरात. तिला एकटीला सोडून आई कुठे गेलेली? साधारण ती मुलगी 4 वर्षाची होती. तिच्या आईनं सांगितलं, तिचं भाविका नाव आहे. आणि ती मुलीला ही मुलगी झोपली होती भाविका, आणि तिची मोठी बहीण जी आहे त्या बहिणीला सोडण्यासाठी तिची आई शाळेत सोडण्यासाठी गेली होती. ही झोपल्यामुळं तिची आईने तिला नेलं नाही, घरातच ठेवून गेली. नक्कीच. जेव्हा तुम्हाला कळलं आणि त्यानंतर तुम्ही पोहोचलात आणि तिला आत घेतलं, हा साधारण किती वेळ असेल पूर्ण? मला पहिल्यापासून जर तिच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी 4 ते 5 मिनटं लागली. आणि त्याच्या आधी ती लटकलेली होती की जे उमेश सुतार नावाचे नागरिक आहेत ते त्याच्या आधी 3-4 वेळा ते ओरडले होते. पण ती कधी लटकली ती काय माहिती नाही. पण हार्डली एक 10 ते 12 मिनटं ती त्या सिच्युएशनमध्ये जीवाशी खेळ तिचा चालूच होता. त्या आकांतानं ती ओरडतसुद्धा होती. आणि ते पाहून मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाचवले. तुम्ही जेव्हा आत गेलात, ते लॉक उघडलं, तुम्ही आत गेलात, तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती? काय दिसलं समोर आत गेल्या? आत गेल्या माझ्या जीवात एवढी धाकधूक चालली होती की मी आता आत जातोय, पण ती मुलगी त्या कंडिशनला तिथं आहे का खाली सटकली हे लय महत्त्वाचं माझ्यासाठी होतं की ती आहे का नाही. मी आत गेल्यानंतर पहिली मुलगी पकडल्या मी पहिली तिच्या शर्टाची कॉलर पकडून, डोकं पकडून ती आत ओढली. पण त्यावेळेला तिच्या आईनं जे कंडिशन बघितलं, ती आई रडायला लागली होती अक्षरशः. माझ्या मुलीला वाचवा तशी तिची आर्त हाक होती. त्या मुलीला वाचवून तिच्या ताब्यात दिल्यानंतर तिनं आईनं मुलीला कवटाळून हंबरडा फोडलाच. मुलीला तुम्ही आत घेतलं, त्याच्यानंतर तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. तो क्षण कसा, काय वाटलं? म्हणजे मनात काय एक आनंद? मुलीला वाचवून तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. त्याच्यानंतर तिची आई आभार मानायला लागली या गोष्टीचे की माझी मुलगी वाचवली तुम्ही. आणि त्याचं जे समाधान असतं ते भरपूर असतं. आज या क्षेत्रामध्ये मी काम करतो. गेले 14 वर्ष अग्निशामक दलामध्ये माझं कार्य आहे. आणि अशा पद्धतीनं लोक जो आशीर्वाद देतात तोच आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि असे कार्य करण्याची आमच्या ताकद त्यांच्यामुळेच, त्यांचे जे आशीर्वाद मिळतात त्याच्यामुळेच आम्हाला ही ऊर्जा मिळत राहते. ज्यावेळी घटना घडत होती तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी गेलात, मात्र त्यावेळी आणखी कोणी अशा प्रकरणासाठी किंवा त्या मुलीला मदत करण्यासाठी आणखी कोणी त्या ठिकाणी उपस्थित होतं का, किंवा खाली काही तयारी करत होते का तिचा बचाव कार्यासाठी? नाही, ॲक्च्युली जी बिल्डिंगमध्ये ती राहत होती, ती मुलगी लटकली होती, ती बिल्डिंगची बॅक साईड होती. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास येण्याजोगी ही गोष्ट नव्हती. ही फक्त ते जे उमेश सुतार आहेत त्यांनी जो ओरडले आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांनाच ही गोष्ट माहिती पडली. त्याच्यामध्ये मी त्या घटनास्थळावर धाव घेऊन
नागरिक त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण खाली कुठल्या पद्धतीची तयारी किंवा काही हे काहीच नव्हतं. कारण की मी एकटाच होतो, रेस्क्यू एकट्यानेच केलेलं आहे. त्यामुळं इतर नागरिक माझ्या मदतीलाही कोणी नव्हतं. नक्कीच अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा नागरिकांनी पॅनिक होऊन न जाता नेमकं काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने मदत मागायला पाहिजे? नागरिकांनी अशा वेळी पॅनिक न होता काम करणं गरजेचं आहे. कारण की अशा गोष्टी बघितल्यानंतर नागरिक सहसा करून तर पॅनिकच होतात. जेणेकरून घरातले व्यक्ती असेल तर जास्त पॅनिक होतं. बाहेरच्या व्यक्तीला थोडंसं आयडिया येते किंवा धीर असतो, किंवा माझ्यासारखे अशा क्षेत्राचं काम करणारे असेल तर थोडे धैर्यानं काम करतील. पण सर्वसामान्य नागरिकांना ह्या गोष्टी करणं भरपूर अवघड जातं. कारण की ह्या गोष्टीतली आयडिया नसते, काय करावं ह्या आयडिया नसतात. त्यामुळं त्यांना पॅनिक होणं तर स्वाभाविक आहे, पण धैर्यानं काम करणं त्यासाठी गरजेचं आहे. आता सगळीकडेच तुमचं कौतुक केलं जात आहे, व्हिडिओ सगळ्या माध्यमांवर व्हायरल होतोय, तुमच्या वरिष्ठांकडून सुद्धा कौतुक झालं असेल, काय वाटतं अशा? नक्कीच माझं आता थोड्या वेळापूर्वीच आमच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी पोटफोडे साहेब यांनी माझा आत्ताच सत्कार केला आणि कौतुकाची थापही माझ्या पाठीवरती दिली. आणि या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण या दलामध्ये असून ह्या सर्व गोष्टी करतोय आणि आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांचा आपल्या पाठीवरती जी शाबासकीची थाप मिळते याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर भाविका नावाची जी 4 वर्षांची मुलगी होती, तिचा व्हिडिओ व्हायरल होतो सध्या. 3ऱ्या मजल्यावरून ती पडता पडता वाचली आहे आणि तिला कशा पद्धतीने रेस्क्यू केलं हे आपण आत्ता ऐकलेलं आहे. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.